आपल्या सोबत सध्या ॲडव्होकेट निलेश ओझा देखील आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकी कायदेशीर बाजू जी दिशा सालियनचे वडील जे आहेत सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मांडलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। निलेशजी, याचिकेमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणते मुद्दे आहेत, तुम्ही लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल त्याबद्दल? हे बघा, याचिकेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की 12 जानेवारी 2024 ला म्हणजे मागच्या वर्षी लेखी तक्रार देण्यात आलेली आहे। रशीद खान पठाण यांच्यातर्फे सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते, पक्षकार संघटनेचे। तर त्यामध्ये सविस्तर देण्यात आलं आहे की आदित्य ठाकरे आणि इतर हे दिशाच्या सामूहिक बलात्कारामध्ये आणि तिच्या हत्येमध्ये आरोपी आहेत आणि याच्यामध्ये मालवणी पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सर्व सामील आहेत। यांनी हे सगळं कव्हर अप करून खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट, खोटे डॉक्युमेंट तयार केले। हा एक पहिला पार्ट आहे। तर त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात यावा आणि आदित्य ठाकरे वगैरे यांना कस्टडीमध्ये घेण्यात येऊन त्याच्यानंतर त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट घेण्यात याव्या आणि सत्य देशापुढे आणण्यात यावं, ही अशी आमची मागणी आहे। आणि त्याच्या समर्थनार्थ सगळ्यात तुम्हाला एक जे खोटारडेपणात नोबेल प्राइज विनर जे आहेत मालवणी पोलिसांचे तथाकथित आरोपी अधिकारी, त्यांचं एक सिंपल गोष्ट सांगतो। तुमच्याकडे फोटो उपलब्ध असेल नाही तर मी पाठवतो। यांनी पोस्टमॉर्टम काय बनवला होता की ती 14व्या माळ्यावरून पडली, तिचं डोकं फुटलं, मग तिचं छातीच्या रीप तुटल्या, दात बाहेर आले, हातपाय तुटले, हे बोन फ्रॅक्चर, ते बोन फ्रॅक्चर। आणि दिशाचे वडिलांनी सांगितलं की मी गेलो तेव्हा कोणाच्या दिशाच्या जे तथाकथित ते सांगतात हे तिचे कपडे आहे, त्याच्यावर एक ब्लडचा थेंब नाही, त्या जागेवर ब्लडचा थेंब नाही, ज्यांनी आणलं गाडीतून हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कोणाच्या कपड्यावर ब्लडचा थेंब नाही। आणि तिची बॉडी जेव्हा घरी आली तर त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी तशी इंटॅक्ट आहे, वरून पडल्याच्या कोणताही खुणा नाही, कोणताही बोन फ्रॅक्चर नाही। म्हणजे निलेशजी, तुम्ही म्हणताय की तो सगळा खोटेपणा होता असं तुम्ही म्हणताय? 200%। 200%। बर। आणि मग पोलिसांनी पण त्यावेळेला दिशाभूल केली होती, एक खोटेपणा केला होता असं तुम्ही म्हणताय? दिशाभूल काय केली, ते कॉन्स्पिरसीत सामील होते। आता काय होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा हा आदित्य ठाकरे, या आता त्यांच्या दबावाखाली सोडा, आता पोलिसांना पगार काय याचा नाही मिळत की त्यांनी त्यांची मदत करावी, त्यांना सत्य बाहेर आणण्याचं, क्रिमिनलला प्रॉसिक्यूट करण्याचं आणि सामान्य लोकांचं या गुंडांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना नियुक्त केलं आहे। तर यांनी केलं की ते सचिन वाझे यांसारखे जे ब्रँडेड जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांनी केलं काय, नुसतं यांच्यासाठी सगळे खंडणी वसुलीपासून हत्यापासून सगळे कामं करायचे आणि यांनी केलेले गुन्हे हे कव्हर अप करायचे, पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करायचा, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करायचा। आणि जे कोणी यांच्या विरोधात आवाज उचलतील ते जे काही अर्णब गोस्वामी असो, कंगना राणावत असो, नितेशजी राणे असतील, नारायणजी राणे असतील, या सगळ्यांना खोट्या केसमध्ये अडकवायचं, यांना धमकवायचं, हेच धंदे यांनी केलेले आहेत। बर, पण निलेशजी, आता आम्ही त्यावेळेला जे सत्तेत होते त्यांच्या पक्षातल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला जर त्यांच्यावर दबाव होता तर मग त्यांनी समोर येऊन का सांगितलं नाही, आता ते हे सगळं का बोलतायत? म्हणजे राजकारण हा भाग आपण सोडून देऊ, पण खरंच दबावाचा काही भाग होता का, प्रेशर होतं का त्यावेळेला? अरे भरपूर प्रेशर होतं। मी काय म्हणतो, एकदम सिंपल गोष्ट आहे माझी, तुम्ही दिशा सालियनच्या वडिलांना 2 मिनिटं बाजूला ठेवा, आम्हाला बाजूला ठेवा, अरे तुम्ही डोळ्यानं बघून घ्या ना ते पुरावे, तिथे फोटो आणि सगळं बघून घ्या ना। बर, ते का ते 14व्या माळ्यावरून पडलेली मुलगी अशी असते का? एकही बोन फ्रॅक्चर नाही, एकही थेंब नाही रक्ताचा, काहीच नाही बॉडीवर। आणखीन एक सांगतो मी, उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी सगळ्या मीडियावर त्यांनी येऊन सांगितलं, होय दिशा सालियनच्या घरी पार्टीच्या घरी ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला आदित्य ठाकरे तिथे हजर होते आणि मी स्वतः पोलिसाला मॅनेज केलं आम्ही, आणि त्यांना ते अटक झाले असते। तिसरी गोष्ट, हे पण बाजूला ठेवा, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल चीफ समीर वानखेडे डायरेक्टर, त्यांनी सगळे पुरावे कलेक्ट केले जेव्हा रिया त्यांच्या कस्टडीमध्ये होती। त्याच्यामध्ये स्पष्ट आलं की आदित्य ठाकरे, डिनो मोर्या आणि सूरज पांचोली आणि 2-3 हे तिथे फ्लॅटवर 2 ते 3 तास होते तिथे त्या दिवशी। त्याच्यानंतर आणखी मला सांगा की जर हा काही एबीपी
ठाकरे यांनी स्टेटमेंट दिलं होतं 8 जूनला माझे आजोबा माधव पाटणकर यांचा मृत्यू झाला होता, मी तिकडे होतो. आणि दुसरं त्या स्टेटमेंट, मी रिया चक्रवर्तीला ओळखत नाही. हे दोन्ही स्टेटमेंट खोटे ठरले त्यांचे. बर माधव पाटणकर हे 8 तारखेला जिवंत होते, त्यांचा मृत्यू 14 की 15 ला झाला. बर आणि रिया चक्रवर्ती आणि यांचे संबंध होते याच्या बाबत समीर वानखेडे साहेबांनी यांचे लपवलेले फोन रिकव्हर जप्त केले, रियाचे व्हॉट्सअप चॅट रिकॉल, त्याच्यामध्ये कित्येक महिन्यापासून वर्षापासून यांचे जे संबंध होते, जे सिक्रेट चॅट्स आहे ते नार्कोटिक्स ब्युरोच्या फाईलवर आहेत. हे घेऊन टाका इंटरव्ह्यू. आम्ही ही गोष्ट ऍफिडेव्हिटवर दिली आहे, न्यायालयाला सांगितलंय समीर वानखेडेंना डायरेक्शन द्या, त्यांनी ऍफिडेव्हिटवर सगळं न्यायालयात पुढे ठेवावं. ठीक आहे. म्हणजे निलेशजी, आपण म्हणताय की इतके पुरावे आहेत की प्रकरण कोर्टामध्ये ज्या वेळेला मांडलं जाईल, सुनावणी होईल, त्यावेळेला गोष्टी समोर येतीलच. पण मला तुम्हाला हे विचारायचंय की आता याचिका तर केली, पुढे आता अजून काय पावलं उचलणार आहात? सतीश सालियन काय नेमकी पावलं उचलणार आहेत? तुमच्या सोबत काही चर्चा याबद्दल झाली आहे का? पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे तुमचा? पहिलं तर आमचं हे आहे की आता मॅटर सर्क्युलेशन बोर्डावर घ्यायचं आहे आणि आमची आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री साहेब, प्रधानमंत्री साहेबांना, मंत्री साहेबांना की सगळ्यात फिटनेसला आणि पोलीस संरक्षण द्या. कित्येक गोष्टी ज्या आम्ही अजून सांगितल्या नाही आहेत बर ते ओपन करू, मग महाराष्ट्र बघले राक्षसी लोक आहेत ते. बर. आणि बरं निलेशजी, आता सतीश सालियन आणि त्यांच्या पत्नी म्हणजे दिशा सालियन यांच्या आई, त्यांच्या एकंदरीत या सगळ्या गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं आरोप खूप झाले, तुम्ही सुद्धा सतत पाहतच असाल कशा पद्धतीचे आरोप झाले, कशा पद्धतीचं राजकारण झालं. पण आता फॅमिली म्हणून आता त्यांना वेगळ्या आव्हानाला सामोरं जायचं येत्या काळात, कारण याचिका आता त्यांनी दाखल केलेली आहे. या अनुषंगानं काय प्रिपरेशन सध्या केलं जात आहे? त्यांनी याच्यामध्ये प्रेयर केलेली आहे की कोणत्याही मीडियाने मला येऊन नाही, ज्याला प्रश्न विचारायचे आहेत माझे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड आणि ऍडव्होकेट निलेश ओझा यांना विचारायचे, तेच उत्तर देतील. त्यांनी सांगितलं, कारण मला एक सांगा, कोणताही वडील येऊन कुठं 10व्या स्टोरी सांगत बसेल की माझ्या मुलीसोबत असा अत्याचार झाला होता, बाकी तुम्ही समजदार आहात. ठीक आहे निलेशजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात आणि इतकी तपशीलवार माहिती दिलीत, प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल. निलेश ओझा होते आपल्यासोबत, ॲडव्होकेट सतीश सालियन यांचे ते वकील आहेत. आणि काय काय पद्धतीनं याचिकेमध्ये मुद्दे नमूद आहेत, तपशील नेमका काय आहे याबद्दलची माहिती त्यांनी मुद्देसूद सांगितलेली आहे. अनेक पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.